नमस्कार माय टू फॅमिली। तर महामुंबईत गिरणी कामगारांसाठी 2521 घरांची लॉटरी काढावी असे एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। तर गिरणी कामगार यांना घरे देण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी। शेलू व वांगणी येथे पात्र कामगारांना घरे देण्याबाबत तसेच ठाणे, उल्वे, बोरीवली, मीरा भाईंदर येथे घरांची उपलब्धता वाढवून पनवेल कोणगावमधील 2521 घरांची लॉटरी काढावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाला दिले आहेत। 13 मार्च रोजी विधानभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती। गृहनिर्माण विभागाने या बैठकीत इतिवृत्त 6 एप्रिल रोजी प्रसिद्ध केले आहे। त्यानुसार या इतिवृत्तानंतर मुंबईमध्ये जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून द्यावीत असे म्हणणे गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष तेजस कुंभार यांनी मांडले आहे। शिवाय निर्देशाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणीही केली आहे। शेलूतील प्रकल्पांचे भूमिपूजन। शेलू येथील प्रकल्प हा कर्मयोगी AVP रिॲलिटी यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे। येथे गिरणी कामगारांनी स्वैच्छिकरित्या संमतीपत्र भरून दिले आहे। या प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1 मे रोजी होणार आहे। संमतीपत्र दिलेल्या कामगारांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। गिरणी कामगार प्रकल्पांसाठी कॉपर्स फंडाची तरतूद करावी। रायगड जिल्ह्यातील 2521 घरांची दुरुस्ती MMRDAने करावी आणि दरम्यानच्या कालावधीत म्हाडाने या घरांची लॉटरी काढावी। NTCच्या 6 गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याची शक्यता तपासावी। बोरीवली येथील खटाव मिल आणि इतर उपलब्ध जागांवर घरे उभारण्याबाबत तपासणी करावी। टाटा मिल व नायगाव येथील मिल जागांवर घर बांधणीसाठी क्षमता तपासावी। NTCकडील उपलब्ध जमिनींची माहिती घेऊन त्या जमिनीवर घरांचा प्रस्ताव तयार करावा। स्वदेशी मिलच्या जागेवर ना नफा ना तोटा तत्वावर घरे देता येतील का याची तपासणी करावी। संक्रमण शिबिरातील रिकामी होणारी घरे गिरणी कामगारांना देण्याची शक्यता तपासावी। झोपडपट्टी पुनर्वसनाप्रमाणे कॉपर्स फंडाची तरतूद गिरणी कामगार प्रकल्पांसाठी करावी। वाढीव FSI देऊन अधिक घरे उपलब्ध करता येतील का याचा अभ्यास करावा असे निर्देश देण्यात आले आहेत। तर गृहनिर्माण विभागाने जे तयार केलेली समिती आहे त्या समितीमध्ये गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेचा समावेश करावा। कारण त्यांचा समावेश केल्यामुळे जे काही खेड्यापाड्यातील सर्वसामान्य गिरणी कामगार आहेत त्यांच्यापर्यंत न्याय पोहोचेल असं म्हणणं आहे विठ्ठल चव्हाण, सेक्रेटरी गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटना यांचं। तर गिरणी कामगारांच्या 2521 घरांच्या लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।